साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. ती घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या होती. साळगावकर म्हणून ते मातोश्री द्यायचे, साहेबां येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतलं सगळ्या. उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा, तुम्ही काय करावं. बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, येतात स्वतःला हे 5 माणसं नाही थांबणार, काय कहो रुद्राक्ष. अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी घेऊन येतो, प्रोटेक्शन लावलं तर मी येईल का. मला माहितीये प्रोटेक्शन वाल्यांना सांगितलं, सत्ता आमची बाजूला होती. असा माणसाने टीका करू नको. तुझी बरीच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातोश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोलू नको अंतर्गत. बाळासाहेबांकडे पाहून साहेबांनी मागून एक शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो, सांगून साहेबांना 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमचा कांच्या नेपाळीत त्याला फोन आला, थापानी नंबर दिला. हा धावत आला, साफ करत. म्हणलं कोण साहेब. आता झाले होते 6 महिने. मला लक्षात आलं म्हणलं ते साहेब जय महाराष्ट्र. मग मला विचारलं कसं काय, मुलावेळा विचारलं. मला नारायण फोन यासाठी गेला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहिती आहे तू कोणापासून मोठा झाला काय, सगळा इतिहास माहिती आहे. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलोय. उद्धव बद्दल वाईट विचार कधी करू नकोस यासाठी शब्द. मी साहेब उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहणार. बस तुझा आभारी आहे. दीर्घ आयुष्य तुला मिळो आणि ठेवला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.